हॅलो, हाय फ्रेंड, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असतात. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, रिक्वेस्ट आहे की आपली जी रेसिपी आहे ना, तर स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा. तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान-छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. तर आजही घेऊन आलेली आहे. तर आज मी मस्त तुमच्यासाठी एक म्हणजे कोथिंबीरच्या वड्या आणि त्या कशा बनवायच्या हे पूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर ते कळेलच. तर आपली रेसिपी स्टार्ट करूया. आणि हो फ्रेंड्स, आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि लाईक, शेअर केलं नसेल, तर प्लीज लाईक, शेअर करून घ्या आणि सबस्क्राईब पण करा. तर चला आपली रेसिपी स्टार्ट करूया. आणि इथं काय झाले तुम्ही पाहिलं असेल ना, तिथे मी घेतलेलं आहे मस्तपैकी हिरवीगार, लुसलुसीत इथं घेतलेली आहे कोथिंबीर. तर गुरुवारच्या दिवशी आमच्याकडे ना बाजार भरतो. तर म्हणलं चला अशी ना ताजी-ताजी मस्त अशी कोथिंबीर घेऊन येऊ. आणि घेऊन आल्याच्या नंतर मी त्या काय केलंय माहिती का, स्वच्छ म्हणजे आधी निवडून घेतली. इकडं नंतर मग मी कट करून घेतलेली आहे. याकडे तुम्ही पाहत असाल कशाप्रकारे कट करून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचंय, 2 गड्ड्या घेतल्यात. त्यातली मी काय केली, एकच गड्डी घेतलेली आहे. कारण ती गड्डी होती ना खूप मोठी होती. तर मग म्हणलं तेवढी पुरेशी होईल. नंतर काय केले, एक म्हणजे एक भांडं घेतले. त्या भांड्यामध्ये कोथिंबीर टाकली आणि नंतर 1 ते 2 तांबे टाकल्याच्या नंतर आधी मी काय केलं, पूर्ण असं स्वच्छ धुवून घेतली कोथिंबीर. कारण कोथिंबीरमध्ये पावसाच्या दिवसामध्ये काय होतं, बरंच काही म्हणजे माती वगैरे पण असतात, म्हणजे नाही का, जंतू वगैरे पण असतात. आपण इथं काय केले, कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतर एका चाळणीमध्ये काढून घेतले. आणि चाळणीमध्ये काढून घेतल्याच्या नंतर त्याला ना 10 ते 15 मिनिटं मी असंच ठेवणार आहे. त्याचं पाणी काय करायचं, पूर्ण काढून घ्यायचंय. नाहीतर काय होतं, ज्यावेळेस आपण पीठ ॲड करू ना, तर त्यावेळेस पीठ आहे ना, तर पूर्ण असं ना पातळ होतं. तर पूर्ण पाणी ह्याचं काढून घ्यायचंय. पाणी तोपर्यंत गाळणीतून म्हणजे व्यवस्थित निघत आहे, तोपर्यंत आपण इकडं काय करूया, हिरवी मिरची घेतली आहे आणि हिरवी मिरची मी माझ्या टेस्टनुसार ॲड केलेली आहे. तर तुम्हाला तिखट जर कमी जास्त हवे असेल ना, तुम्ही काय करा, कमी जास्त हिरवी मिरची करू शकता. आता आपण काय केले, मिक्सरमध्ये हिरवी मिरची बारीक केली आहे. आणि काय केलं, दुसरीकडे पाहत असाल तुम्ही, जे कोथिंबीरमधलं पाणी आहे ना, ते पूर्ण निघलेलं आहे. तर आता ते काय केले मी, 3 ते 4 चमचे आहे ना टेबलस्पून, तिथे मी घेतलेला आहे फक्त रवा. आणि रवा घेतल्याच्या नंतर मेजरमेंट कपाने काय केले, 2 कप मी इथे घेतलेला आहे बेसन पीठ. आणि बेसन पीठ घेतल्याच्या नंतर इथे मी घेतलेला आहे 1 ते 1.5 चमचा जिरा आणि 2 चमचे इथे मी घेतलेला आहे पांढरे तीळ आणि थोडीशी हळद टाकलेली आहे. जास्त काही घेतलेली नाहीये. आणि आता आपण काय करायचंय इथं, थोडेसे लसणाची पेस्ट आहे ते पण टाकायची आहे. कारण लसणाच्या पेस्टने काय होतं, खूप अशी टेस्ट छान येते. आता जी हिरवी मिरची आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतली होती ना, ती पण आपल्याला तिथं काय करायचं, ॲड करायचंय. आता आपल्याला काय करायचंय, चवीपुरतं मीठ आहे ना, ते पण ॲड करायचंय. आणि तुम्हाला जर हवे असेल ना, तुम्ही ते काय करा, बाजरीचं पीठ पण ॲड करू शकता. तिथे मी काय केले, आता सर्व काही घेतलेलं आहे. तर आता काय करते, पूर्ण असं मिक्स करून घेत आहे. आणि आपल्याला काय करायचंय, पाणी न टाकता हे जे मिश्रण आहे ना, तर मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही तर पाहत आहे, की आता आपलं पूर्ण जे पीठ आहे ना, ते मळून घेतले. तेलाचा हात लावा किंवा पाण्याचा हात लावा, काही हरकत नाही. तिथं मी काय करते, का रोल तयार करून घेते आणि आपल्या चाळणीवरती ठेवायचे आहे. म्हणजे ह्याला काय करायचंय, अ, पाण्यावरती ना वाफवून घ्यायचे. म्हणजे काय होतं, डायरेक्टली आपण तेलामध्ये टाकू शकत नाही याला. ते तिकडं तुम्ही पाहता आहेत, की आपण काय करते, चाळणीमध्ये इथं मी रोल तयार करून घेतलेला आहे आणि पाण्याला पण उकळी आलेली आहे. तिथे मी काय केले, मीडियम गॅस ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती एक म्हणजे चाळण ठेवल्याच्या नंतर त्यावरती एक ताट पण झाकून ठेवलं. मी पूर्णपणे 10 ते 15 मिनिटं मी काय केलं, शिजवून घेतले. तुम्ही इकडे पाहता असाल कशाप्रकारे आपल्या जे चकल्या आहेत ना, त्या म्हणजे व्यवस्थित निघत आहेत. तुम्ही इकडे पाहता असाल, की जे आपले म्हणजे कोथिंबीरची जी आहे ना, बॅटर पूर्ण असं शिजलेलं आहे. आणि तुम्ही दुसरीकडे पाहता आहे, की ह्याची मी चकल्या पाडतो ते कुठंही तुटत नाही, व्यवस्थित निघत आहे. फक्त सुरीला धार नव्हती. नाहीतर व्यवस्थित निघलेले आहे. इकडे तुम्ही पाहत आहे. आणि इथं काय केलं मी, बाकीच्या पण आहेत ना, ते पण कट करून घेतलेत.
तर रोल माझे मी मोठे-मोठे केले होते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोटे-मोठे करू शकता आणि इकडं दुसरीकडे तुम्ही पाहत आहे ना, की मी एक गॅसचा फ्लेम चालू करून त्याच्यावरती कढई ठेवलेली आहे. तेल थोडंसं ॲड केलेलं आहे. जास्त काही तेल ॲड केलेलं नाहीये आणि आपण ह्याच्यामध्ये काय करतोय, तेल गरम झाल्याच्या नंतरचा काय करायचे आपले जे आहे ना कोथिंबीरीच्या वड्या ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. जर तुम्हाला फार काही तेल नकोय ना, तर मग तुम्ही काय करा, एक तवा घ्या आणि तव्यावरती नॉर्मली तेल टाका आणि त्याच्यावरती तुम्ही पण म्हणजे काय करायचे वड्या आहेत ना, ते ठेवायचे आहे आणि मीडियम गॅसवरतीच काय करायचे, खरपूस असं भाजून घ्यायचे. म्हणजे काय होतं क्रंची क्रिस्पी होतात, खमंग पण होतात. काय करायचं मग ज्याला आवडत नसेल ना, तर त्यांनी हे करू शकतात. जे डाएट शक्यतो काय करतात डाएटवाले पण हे खाऊ शकता म्हणजे नाही का कमी ऑइलमध्ये. तर तुम्ही इथं पाहत आहे, की आपली जी वडी आहे ना, तर मी पूर्ण म्हणजे काय केले, दोन्ही बाजून चांगल्यापैकी ना तेलामध्ये फ्राय करून घेतली आणि एकदम क्रिस्पी क्रंची वगैरे झालेली आहेत. तिकडं पाहत आहे ना, तर दिसण्यावरून तुम्हाला तर कळलंच असेल, की कशाप्रकारे ही झालेली आहेत. आपण काय करतोय आता सगळ्या काही आहेत ना, काढून घेऊया आणि बाकीचे पण आहेत ते फटाफट ह्याच्यामध्ये आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया. आणि इथे मी काय केलंय माहिती आहे का, माझ्या ज्या वड्या आहेत ना, ते मोठे-मोठे ठेवलेले आहे. कारण अ, कवर खेळत बसायचं नाही का? त्यासाठी मी काय केलंय इथं मोठे-मोठेच वड्या काढून घेतलेल्या आहे आणि त्यामध्ये माझ्या रेसिपीला ना 2-3 दिवस आलेच नव्हते माझी रेसिपी. त्यासाठी मी फटाफट ही रेसिपी बनवली आहे आणि त्यात खूप उशीर झाला होता मला. त्यासाठी फटाफट हे बनवलेले आहे आणि फायनली माझी जी आहे कोथिंबिरीची वडी एकदम खमंग, क्रिस्पी, क्रंची वगैरे झालेली आहे. आणि झटपट रेसिपी आहे. अजिबात काहीही टेन्शन नाहीये. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते. हा व्हिडिओ मी इथंच सेंड करते. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं लाईक करा, शेअर करायला विसरू नका. रोज तुमच्या संग असे रोजच्या रोज छान-छान रेसिपीसोबत मी भेटत जाईन. बाय. टेक केअर.